नहीं मिटाई जा सकती। याद रखिए मेरी माँ और बहनों, आने वाली 15 तारीख को चारों के चारों उम्मीदवार हमारे कांग्रेस पक्ष और वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से हैं। या ठिकाणी आने वाली मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। 15 तारीख को भरपूर मतों से विजय करेंगे, ऐसी बात कहता हूं और जय संविधान कहकर अपनी बात खत्म करता हूं। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सलाम वालेकुम। सगळे माझे बांधव गरम आहेत, माझ्या मायमौल्या थंडीत आल्या आता एवढ्या। तुम्ही काय विचार करत असाल तर इथं बसून? आता तुम्ही एक विचार करा, आपल्या वार्डामध्ये अडचणी निर्माण झाल्यावर गेल्या 9 वर्षात आवाज देईल त्यावेळेस किरण जाधव हजर राहत होते का नाही? नगरसेवक आहेत का? मतदान दिलतो का? बिनपगारी फुलाधिकारी काम केलं हो बिचाऱ्याला। आणि साहेब खरं सांगतो, आपल्या आदरणीय अमित भैया साहेबाचे मानल तितके उपकार कमी आहेत। वडील या नशिबीत होते म्हणून मला आता कळालंय, एका सामान्य क्लर्कच्या मुलाला जगातल्या सगळ्यात जुन्या मोठ्या भारताला स्वातंत्र्य दिलेल्या आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पक्षाचा शहर जिल्हा अध्यक्ष करणं जोग नाही। आणि तेवढं पद मिळाल्यासारखं त्या माणसाने गल्ली गोळात अनेक रस्ते केल्यात। मग मित्रा, एवढं काम करून सुद्धा स्वतः तिकीट घ्यायला काय, पण बदली ड्रायव्हर पाठवल्यात मंटाण्यापासारखा। मंटाण्यापाला मंटाणे नगरला काम ओळखतात माहिती का? देवळाचं, सप्त्याचं, कुणाचं दवाखान्याचं काही काम असलं बिचारे आप्पा हजर। आप्पा इथंच थांबा घंटाभर, नंतर गरिबासाठी नागरिकासाठी घंट्याच्या जागी 2 घंटे थांबायला आप्पा तयार। आणि दुसरा जोडीदार आहे आपला मंगेश, आपल्या दिलीप दादा सोनकांबळेचं नगरसेवक व्हायचं स्वप्न आपल्याला मंगेशच्या रूपानं पूर्ण करायचं। बर कसा आहे हे विवेक? तिथं महानगरपालिकेत जाऊन जर तुमचं काम हे अधिकाऱ्याला सांगितलं जरा डोळे मोठे करून, ती नाही म्हणेल का? आणि असलम भाई कुठे आहे बघा, आत्ता सुद्धा कामात आहे माणूस। म्हणजे असलम भाई आत्तापासून कामाला लागलेले आहेत। नसरीन भाभीच्या रूपानं असलम भाई सतत आपल्या सेवेत राहतील। कुठे आहे? अरे राव कामात राहो, लोकात राहो माणसानं। आणि आपल्या आदरणीय अभिजित इगे यांच्या मातोश्री आदरणीय इगेताई, अभिजित इगे सुद्धा 24 तास गणपतीच्या मागे तुमच्या सेवेसाठी। खरंच ते बिचारा लय सज्जन माणूस आहे। तसे सगळे चांगले माणसं दिल्याबद्दल आदरणीय भैया, आदरणीय खासदार साहेब
मी आपले स्क्रॅप मार्केटचे अध्यक्ष सलीमभाई उस्ताद आणि सर्व जनतेच्या वतीनं तुमचे आभार मानतो. हा, आता मला सांगा, ही सगळं एका बाजूला चांगलं चालू आहे आणि दुसरं काय चालू आहे? इकडूनच काही माणसं टांग तिकडे उडी मारल्या. कार बाबा, काही जेवाय कमी केलं तुम्हाला, काही पदाला कमी केलं, काही काय कमी केलं? सांगतो किती काय, इकडून उडी मारल्यात आणि इकडून उडी मारून शिट्टी मारून एक एक दोन बोलवून घेतल्यात आणि जाऊन जाऊन गेल्यात कशाला गडे 10 वाजून 10 मिनिट युनिट आहे. इकडे बी हाणणार, इकडे बी हाणणार. ही काय खेळ तुम्हाला सांगतो, षडयंत्र. हा सगळा पैशाचा बाजार आहे, सगळा पैशाचा बाजार आहे. तुम्हाला आम्हाला फसवण्याचं षडयंत्र आहे. हे ओळखले. ह्या 5 नंबर वॉर्डातले लोक भाजपला कधीच मतदान देत नाहीत. म्हणून मग याने आयडिया केला. आता समजा पार्टी गेला रानात, चित्तर पकडाव म्हणला, सापडत नाही त्याला, सापडत नाही. मग त्याला काय आयडिया करतय, कस्तर बेजार होऊन एक पकडतय, त्याला ट्रेनिंग देतय, जाळं टाकतंय रानात नेऊन, चित्तर सोडतय तिथं. काही काही जण तितर म्हणतात त्याला, सोडतय, दाणे टाकतय तिथं. मग हे तितर काय करतंय, पाळल्याला राहतंय, खाते दाणे, जरा पोट भरलं, सुळक्या मारतय. सुळक्या मारलं की ही बाकीचे ती तिथं इकडे तिकडे इंग्लंड राहतात. ती म्हणजे आपला सोयरा आलाय जातात. घारीवाला आलाय, बुरीवाला आलाय, हिरीवाला आलाय, म्हणून तिकडे जात्यात. गेले की तिथे दाणे राहतात. थोडं जाऊन खाजूक ना तर 5-50 जमा होत्यात. पार्टी येते, जाळं उचलते, पाठीवर टाकते, घेऊन जाते. घेऊन जाऊन काय करताय, पाळल्याला बाहेर काढतंय, त्याला पिंजऱ्यात ठेवून अजून 4 दाणे. ही जी 3 चित्र तिकडे गेल्यात का, ती तुम्हाला पकडायला गेल्यात. उरलेले देतात कापायला. त्याच्यामुळं यांनी बिर्याणी करू द्या, समजायचं दाणे टाकल्यात. यांनी निलंगा राईस केले, समजायचं दाणे टाकल्यात. यांनी बोलवले, ह्याच्या मागे भाजपचा पारधी आहे आणि आपली 18 पगड जाती धर्मातल्या गोरगरिबांची शिकार करण्यासाठी, फसवून आपलं मत घेण्यासाठी, आपल्याला लुटण्यासाठी भाजपनं टाकलेला डाव आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो इमानदारीनं, एक जण सुद्धा गडळीच्या नादाला लागायचं. हात वर करावर लागतो का नाही? आणि थँक्यू. पण मला सांगा, पैसे दिल्यावर घ्यायचं आणि ती आहे जरा गुंड माणसं, गुरु करणार जा म्हणायचं, दटाला वाट सोडवायचं, तुझ्याच मागे म्हणायचं, काय काळजी करू म्हणे. मतदानाला सुद्धा गेल्यावर ती बघत्यालाच करून हा 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 म्हणायचं. मध्ये जायचं, मध्ये खपट लावलेलं राहते. बर, मला दाब दिलतास का, चट्ट मन दाबायचं 50चं बटन. बाहेर आल्यावर काय करायचं, मंडळा पकड बघायचं नाही, तुम्हालाच दिला म्हणायचं. ती खुश. ही 15 तारीख खुश राहून द्यायचं. 16 तारखेला निकाल लागल्या धप्पा, नुसता पंचा निघाला पाहिजे. तुम्हाला सांगतो का, हे लोक दुष्ट आहेत. माणसाला माणूस मानणारे नाही, दलिताला, बहुजनाला, अल्पसंख्याकाला माणूस मानत नाहीत. सतत आपला द्वेष करतात. माय मावल्याचं तुम्हाला सांगतो, आता संक्रांत आहे, किती बी लाडाचा नवरा असला, नुसत्या साडीवर भागते का, सोनं बी आणावं लागतंय. आणलं नाही का अशात नवरा सोनं, का बर? हा, मागले किती झालंय?
1,43,000 ही निवडणूक 2 मिनिट बाजूला ठेवा. 2 मिनिट निवडणुकीचं मतदानाचं राहू द्या बाजूला. एक अंतकरणातून विचार करा. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सोनं फक्त 28,000 रुपये होतं. ह्या 10 वर्षात ह्या भाजपवाल्यानं सोनं 1,43,000 नेलं. आता पौष महिना आहे, उद्या पौष महिना 19 तारखेला संपले की सोयरिकी जमतील. आधीच पोरवाला पुरी कोण दिला गेले. कारण ह्या भाजपनं नोकरी धंदा दिली. वर्षाला 2 करोड नोकऱ्या देतो म्हणाल मग मोदीनं. 12 वर्ष झाल्यात 12 दुनी 24 करोड नोकऱ्या. अहो देशात युवकच आहेत 18 ते 30च्या वयातले फक्त 30 करोड. जर 10 वर्षात या भाजपवाल्याने नोकरी दिली असते तुमच्या पोराला, तुमच्या भावाला, तुमच्या लेकरावाला, तर आज 30 करोड मधले 24 करोड नोकरीला लागले असते. उरलेले 6 करोड कामधंदा करते, 4-2-5 पटी रिटते. 100% बेकारी निघाली असती. आणि तेवढ्या बेकारीतून कसं तर आत्याची मामाची कुठली तर करून घ्यावं म्हणलं, कुणाला तर देव माय जाऊ द्या म्हणलं. आज लग्न लावायचं म्हणलं तर उग 5 तोळे तर द्यावं लागेल पुरीला. 5 तोळे म्हणलं तर 2 लग्न व्हायसारखे पैसे झाले. कसं लग्न लावो, कसं लिकीची हौस भागवो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, मला यंदा सोनं घेतलं नाही म्हणून कुण्याच माऊलीनं स्वतःच्या नवऱ्यावर नाराज व्हायचं का बर. पाच बिचाऱ्या नवऱ्याची चूक नाही हो. ह्या भाजपनं सोनं 1.5 लाख रुपये तोळा केले. त्यानं बिचाऱ्यानं कसं करावं. महागाई सगळी एवढी वाढली आहे. मग ही महागाई वाढवणाऱ्याला, आपल्याला त्रास देणाऱ्या भाजपला शिक्षा देणार का नाही. हा, मग शिक्षा द्यायचं असेल तर फक्त एकच पर्याय आहे, पंचा. तुम्ही सगळ्यांनी कळकळीनं हा अभय साळुंखे तुमच्या पाया पडून सांगतो, अर्ध्या रात्री तुमच्यासाठी आम्ही सगळेजण राहू. कधी आहो मला, मी किरण सरची गॅरंटी देतो. तसं मी ती 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही. शुद्ध शाकाहारी आहे. होय हो, सगळ्या दिल्लीला माहित आहे माळकरी. आणि शुद्ध शाकाहारी असून लोकांना सगळ्या आपल्या सवंगड्याला, मित्राला बोलत, कुणाचे काम करत बिचारे इथं असतात. एवढा आम्ही दुसऱ्या वार्डापेक्षा तुम्ही एवढे नशीबवान आहोत. सगळे उमेदवार सगळ्या वार्डात मतदान 4 मतं दिलं की 4च नगरसेवक येतात. बरोबर आहे का. तुम्हाला 4 पे 1 फ्री आहे. त्याच्यामुळं तुमचं मत वाया घालवू नका. आणि तुम्हाला माझी शपथ आहे, गड्याळीच्या नादाला लागू नका. मग आता मी पक्का गॅरंटी ठेवून बसू का, नाहीतर मी थांबवित नाही बघा रातभर. कसं हात वर करून सांगा, महागल्या माय मौल्या. आता तुम्ही निवडून दिल्या मी सगळ्याच्या पाया पडायला येतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर माननीय श्री डॉक्टर शिवाजीरावजी काळगे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचं. आज महानगरपालिका निवडणूक 2026च्या निमित्तानं प्रभाग 5 मधील उमेदवाराच्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, इथं उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचं ज्यांचं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं, मुक्तीजी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधवजी, जगदीश बावणेजी, समत पटेलजी, कैलास कांबळेजी, इथं निरीक्षक म्हणून असलेले आमचे स्नेही कल्याण पाटीलजी, अमित भाई बिराजदारजी, शिलाताई पाटीलजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय या प्रभागातील
आपले चारही उमेदवार आणि प्रभागातील उपस्थित सर्व बंधू भगिनी, येत्या 15 तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना आपणाला जबाबदारीनं मतदान करायचं. सध्या सगळीकडे होत असलेला गोंधळ आपण बघत आहोत. या प्रभागातून सुद्धा वेगवेगळे पॅनल तुमच्या समोर आहे, पण सर्वसामान्य जनतेला न्याय देणारं एकच पॅनल आहे, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं पॅनल. या माध्यमातून आतापर्यंतच्या इतिहासानुसार सर्वसामान्य माणसात काम करणारी चारही उमेदवार पक्षांनी दिलेले आहेत. सर्वसामान्य माणसाची ज्यांचा रोज संबंध येतो, सर्वसामान्य माणसामध्ये ज्यांची रोज उठबस आहे, असे सगळे उमेदवार काँग्रेस पक्षांनी, अमित भैयांनी दिलेले आहेत. आपल्याला आज काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि अतिशय चांगल्या गोष्टी ज्या जनतेने सजेस्ट केलेल्या आहेत त्या गोष्टी त्या जाहीरनाम्यामध्ये आपण सामील केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या महानगरपालिकेचा कारभार किती भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये टोटल कारभार प्रशासनाच्या हातात आहे आणि आपलं एकही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही ही शोकांतिका आहे. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिली गॅरंटी भ्रष्टाचार मुक्त कारभार. जर महापौर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा येणारच आहे, तुमच्या आशीर्वादानं महापौर काँग्रेसचा असेल तर 100% भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्याचं वचन पक्षांनी दिलेलं आहे. महिलांसाठी मोफत सिटी बसची सुविधा काँग्रेस पक्षांनी मागे दिली होती, ती पूर्ववत चालू केली जाणार आहे. घर तिथे कचरा कुंडी, घर तिथे रोड, घर तिथपर्यंत वीज, त्या गोष्टीसाठी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गॅरंटी देण्यात आलेली आहे. सर्व नागरिकाचा आरोग्य विमा काढण्यासाठीचा शब्द त्या वचननाम्यामध्ये आहे. वेगवेगळ्या समाजातील भवन ज्यांच्या त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठी बांधण्याचं वचन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं स्मारक उभारण्याचं त्याच्यामध्ये शब्द आहे. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं प्रामाणिकपणे करण्याचा शब्द आदरणीय अमित भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण तुम्हाला देत आहोत. ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये कारभार केला गेला, ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळाचा इथं बैठक घेऊन सुद्धा त्याची एकही पूर्तता दिलेल्या वचनाची केली गेली नाही, ह्या गोष्टीचं भान तुम्ही सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या घोषणा करून जर त्या अंमलात येत नसतील तर त्या घोषणाचा काय उपयोग. त्यामुळं ज्या घोषणा आम्ही करू त्याची पूर्तता करण्याचं अभिवचन आम्ही देत आहोत आणि ते यापूर्वीच्या काळामध्ये बोलल्याप्रमाणे आम्ही केलेलं सुद्धा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. या प्रभागामध्ये 4 उमेदवार तुमच्या समोर आहेत. मंगेश सोनकांबळेजी, नसरीन शेखजी, सुरेखाताई इगे आणि लक्ष्मीकांत मंटाळे, हे 4ही उमेदवार आपण प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करतो. हे 4ही उमेदवार तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील आणि या उपर जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा मी आणि आदरणीय भैयासाहेब तुमच्यासाठी सदैव तयार आहोत. तुमच्या कुठल्याही अडी अडचणीसाठी आमचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत. तुम्ही कसलीही काळजी न करता जेव्हा अडचण येईल तेव्हा आमच्याकडे या, नक्कीच तुम्हाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं होईल.
एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण भरभरून आशीर्वाद काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा करावा. हाताच्या आणि गॅस सिलेंडरच्या चिन्हावर आपले आशीर्वाद रूपी बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती या निमित्तानं करतो. 15 तारखेला सकाळी 7 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आपण या सगळ्या उमेदवारांना आपले आशीर्वाद द्यावेत आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी आपण आपली ताकद वाया घालवू नये अशी विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 5 येथील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या टोलेजंग प्रचार सभा किरण जाधव टोलेजंग प्रसार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, अभय साळुंखे, एडवोकेट किरण जाधव, मुफ्ती वसीम साहब, समद पटेल, हाजी सलीम उस्ताद साहब, कैलाश कांबळे, कल्याण पाटील, शिवाजी टमके, रवि जाधव, एडवोकेट बालाजी कुटवाडे, वेंकटेश पुरी, हमीद शेख, श्रीमती शीला पाटिल, सिकंदर सैयद साहब, जाकिर शेख, बाबूभाई शेख, हमीद बागवान, सिद्दीकी बोरीकर, अभिजीत इगे, विश्वनाथ ढगे, जय ढगे, गंगाधर मंठाळे, अशफाक चौधरी, रोहित काळे, कार्तिक स्वामी, काजी मुश्ताक बोरीकर, साद बोरीकर, जैद बोरीकर, नामदेवराव इगे, प्रभाग क्रमांक 5 से कांग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगेश दिलीप सोनकांबळे, सौभाग्यवती सुरेखा नामदेव इगे, नसरीन असलम शेख, लक्ष्मीकांत चन्नप्पा मंठाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ, प्रभाग क्रमांक 5 येथील मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रभर महानगरपालिकेच्या निवडणुका याची रणधुमाळी सुरू आहे.
लातूरच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये द्यायच्यात याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सारे आपल्याला मतदानाचं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. लातूरमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं वादळ निर्माण झालेलं आहे. आणि ते वादळ आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये मला अनुभवायला मिळत आहे. लातूर शहर महानगरपालिकेवर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट हा 90% असणार. या प्रभागामध्ये आपण सारे या ठिकाणी आज चर्चा करतोय. गेली 15 दिवस प्रभागामध्ये प्रचार होतोय. आता तुम्हीच मला सांगा, लातूर शहर महानगरपालिका कोणत्या पक्षाची निवडून येणार सांगा. मग प्रभाग 5 मध्ये कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येणार सांगा. आता तुमचा आवाज तर माझ्यापर्यंत येत नाही, त्यामुळे तुम्ही हात वर करून सांगा. प्रभाग क्रमांक 5 हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसला आव्हान देण्यासाठी काही लोक काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये सामील झाले. यांच्यापासून सावध रहा. स्वार्थी संधी साधू दलबदलू यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. ही लढाई इमानदार विरुद्ध बेईमान अशी आहे. लातूर शहर ये ईमानदारी के लिए जाना जाता है. गलत तो नहीं कह रहा मैं. लातूर शहर ईमानदारी के लिए जाना जाता है.
ईमानदारी आदरणीय शिवराज पाटील साहब, ईमानदारी आदरणीय विलासराव देशमुख साहब, ईमानदारी आदरणीय दिलीपराव देशमुख साहब, ईमानदारी अमित विलासराव देशमुख, ईमानदारी डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे, ईमानदारी एडवोकेट किरण जाधव, बेईमान कौन है ये तो आप तो मैं हमेशा कहता हूं कि ईमानदारी का शौक बड़ा महंगा होता है। ईमानदारी का शौक बड़ा महंगा होता है। यह हर किसी के बस की बात नहीं। प्रभाग क्रमांक 5 मध्ये एवढी कामं केलेली आहेत, हे सगळं तुमच्या पुढे मांडलेलं आहे। एवढी कामं केलेली आहेत 25 कोटी रुपयांची। एवढी कामं केलेली आहेत। काँग्रेसने कामं केलेली आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये ही कामं केलेली आहेत। एखाद्याला पक्ष सोडून जायचं असेल तर खुशाल जा। तुम्ही गेला म्हणून काही हा रस्ता तुमच्या बरोबर जाणार आहे का? हा रस्ता कुठे गेला? मग कोणी काँग्रेस सोडून गेलं, शुभेच्छा त्यांना, पण रस्ता तर ते घेऊन जाऊ शकत नाही। हे स्क्रॅप मार्केट, हाजी सलीम उस्ताद साहब, ये स्क्रैप मार्केट किसने खड़ा किया? आदरणीय विलासराव देशमुख साहब ने ये खड़ा किया। जिसको कांग्रेस पार्टी छोड़कर जा रहा है वो जाए। विलासराव देशमुख साहब ने ये खड़ा किया स्क्रैप मार्केट, तो वो लेकर नहीं जा सकते ना। अब ये सारे काम कांग्रेस पार्टी ने किए, और कांग्रेस पार्टी छोड़कर जो चले गए वो कह रहे हैं कि ये काम उन्होंने किए। 100 चूहे खाके बिल्ली हज को चली। और वो जो महापौर वगैरह लगा के घूमते हैं वो भी तो कांग्रेस पार्टी का था। अगर इतनी ही नाराजगी हमसे है तो वो महापौर पद भी लगाना छोड़ दें। आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे की अशा स्वार्थी उमेदवाराच्या पाठीशी आपण कृपा करून उभं राहू नका।
यशपाल कांबळे रात्री 8 वाजता माझ्याबरोबर चहा घेत होता. आणि 9 वाजता बरं, यशपाल कांबळेचा देखील दोष नसेल, त्याला काहीतरी दमदाटी झाली असावी. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, ऍडव्होकेट किरण जाधव आणि तुमचे सगळे सहकारी, इथं जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. हे लातूरकरांचं आहे. इथं कोणी जर दाब दडप करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बंदोबस्त लातूरकर करतील. आमच्या संयमाचा अंत कोणी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि हे सगळे मतं खाण्यासाठी उभे आहेत, मताचं विभाजन करण्यासाठी उभे आहेत. यांच्यापासून सावध राहा. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं हे लातूर आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं हे लातूर आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं हे लातूर आहे. आदरणीय सोनिया गांधींचं हे लातूर आहे. आदरणीय राहुल गांधींचं हे लातूर आहे. आणि या लातूरचा विकास फक्त काँग्रेसने केलेला आहे. आणि सगळी जी कामं तुम्ही आता करायची अशी म्हणून आम्हाला सांगितलेली आहेत, ही सगळी कामं करण्याचा मी शब्द आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 5 येथील कामं, प्रभागातील अंतर्गत कोलेनगर, नवीन कोलेनगर, श्रीकृष्ण नगर, मंठाळे नगर, होळकर नगर, बस्तापुरे नगर, बादाडे नगर, गौसपुरा गल्ली नंबर 1, 2, 3, 4, 5, राहुल नगर, लेबर कॉलनी येथील उर्वरित रस्ते व नाल्या करणे. खरंच मला ऍडव्होकेट किरण जाधव यांचं कौतुक करावं असं वाटतं की या प्रभागाचा काळा कोपरा कसा विकसित होईल हे यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. सम्राट चौक ते श्रीनगर पासून रिंग रोड रस्ता, सम्राट चौक येथील दगडी कमानीचे उर्वरित काम व चौक सुशोभीकरण, सावित्री देवी फुले उद्यान विकसित करणे, डालडा फॅक्टरी जवळील पाण्याच्या टाकी शेजारील जागेत उद्यान विकसित करणे, वडारवाडा येथील अंतर्गत भूमिगत गटार करणे व पेवर ब्लॉक रस्ता करणे, छत्रपती शाहू महाराज चौक ते गुळ मार्केट चौक पेवर साईड पट्टी व सुशोभीकरण करणे, राहुल नगर येथील समाज मंदिराचा 2रा मजला बांधकाम करणे, नवीन कोलेनगर, श्रीकृष्ण नगर या भागातून घरावरून गेलेले विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, प्रभागातील असलेले चौक सुशोभीकरण करणे, प्रभागातील ग्रीन बेल्ट विकसित करणे, प्रभागातील विविध ठिकाणी महावितरणचे उर्वरित खांब व लाईन काढणे, आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल व लाईट लावणे, दलित वस्ती अंतर्गत सुशोभीकरण करणे, अभ्यासिका करणे, विहाराच्या ठिकाणी मूलभूत सुविधा विकसित करणे, स्मार्ट चौक सुशोभीकरण, सम्राट चौक सुशोभीकरण करणे, विविध ठिकाणी उर्वरित रस्ते व नाली करणे. प्रभाग क्रमांक 5चा जाहीरनामा त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. हे करायचं का नाही? हात वर करून सांगा.
तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक तर हे करतीलच, पण खासदार आणि आमदार म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे आणि अमित देशमुख याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत की सगळी कामं कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विकसित करणार आहोत. हा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आज आम्ही काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. जे जे नवं ते लातूरला हवं, लातूरकरांचा जाहीरनामा. आणि या जाहीरनाम्यामध्ये नव्या लातूरच्या प्रगतीसाठी 5 गॅरंटी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत. पहिली गॅरंटी, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप, टक्केवारी मुक्त लातूर शहर महानगरपालिका. लातूर शहर महानगरपालिकेच्या 40 सुविधा या लातूरकरांना घरपोच पुरवल्या जाणार आहेत. लातूर शहर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये किंबहुना लातूर शहर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता आता यापुढे भासणार नाही. या सगळ्या योजना घरपोच आपल्याला कशा आम्हाला देता येतील याकडे आता आम्ही काम करणार आहोत. गॅरंटी नंबर 2, लातूर केअर. या अंतर्गत लातूरकरांचा आरोग्य विमा हा मोफत काढला जाणार आहे. केंद्राचा विमा आहे, राज्याचा विमा आहे. या दोन्ही विम्यामध्ये ज्या आजारांना, उपचारांना, औषधांना तरतूद नाही, अशासाठी म्हणून लातूर शहर महानगरपालिका नागरिकांचा विमा काढणार आहे. आरोग्याचा, अपघाताचा विमा आणि नागरिकांच्या वार्षिक आरोग्य तपासणी. 45 वर्षाच्या वरच्या महिला, 50 वर्षाच्या वरचे पुरुष यांचं फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप हे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येईल. तिसरी गॅरंटी, महिलांना मोफत सिटी बस प्रवास. आपण सुरू केलं होतं, पण सरकार आणि प्रशासकानं त्यामध्ये काही अडचणी निर्माण केल्या आणि ती योजना खोळंबली. नव्या जोमानं ही योजना आम्ही आता या पुढच्या काळामध्ये सुरू करणार आहोत. गॅरंटी नंबर 4, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम. लातूरमध्ये आता किती वाहतुकीची कोंडी होते चौका चौकामध्ये तुम्हाला माहिती आहे. मग तिथं ट्रॅफिक सिग्नल, सीसीटीव्ही, पार्किंग लॉट्स, पार्किंग बेज, मल्टी लेवल पार्क, हे सगळं त्या गॅरंटी अंतर्गत आम्ही विकसित करणार आहोत. आणि 5वी गॅरंटी, तसं इथं ते सगळं झालंय, पण लातूर विस्तारच चाललेला आहे म्हणून घर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा व कचरा पेटीची हमी. या 5 गॅरंटीज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत. आणि त्यानंतर अनेक योजना याचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये. आणि हा जाहीरनामा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर जे उमेदवार आम्ही आपल्यासाठी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत, त्या उमेदवारांबद्दल खरंच मला कौतुक करावं असं वाटतं की हे सगळे उमेदवार अतिशय होतकरू आहेत. मंगेश सोनकांबळे, माझी मंगेशची पहिली भेट ही जिम मध्ये झाली होती, बरोबर? कोणत्या जिम मध्ये?
मोझमचे म्हणजे तुम्हालाही आठवतंय आणि मलाही आठवतंय. बरं, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी असं म्हणालं की हे जर लातूर शहर महानगरपालिकेमध्ये गेले तर काय होईल असं म्हणाला तुम्ही. मला त्यांना पाहिल्यानंतर काय वाटतं मी सांगू. म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये म्हणजे कोणी जर दाद दिली नाही तर दार तोडून जाता येतं. पण मंगेश सोनकांबळे यांना पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे भिंत तोडूनच जात जातील. आता यशपालनं तुमच्यासमोर काय करावं. बरं, हे इकडंही सनी देओल आहे, इकडंही सनी देओल आहे. त्यामुळे मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला पाठवायचं ना लातूर शहर महानगरपालिकेमध्ये. मंगेश सोनकांबळे यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. आम्ही मंगेश सोनकांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नामदेव विगे संत माणूस. किती वर्षाची आपली ओळख आहे. मला असं वाटतं 25-30 वर्ष झाली असतील. 1980चा मी साहेबांचा कुली 1980 आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे निवडणुकीचे पोलिंग एजंट आणि सुरेखाताई इगे. मला असं वाटतं तुम्हाला तिकीट मिळालंच नाही ना कधी. यांनाच मिळालं. नाही, मागही तुम्हाला नाही मिळालं, यांनाच मिळालं. आपण साहित्य म्हणजे आपण असं ऐकलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी स्त्री असते. इथं जरा वेगळं आहे. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीशी इथं पुरुष आहे. खरंच. आणि सतत प्रभागामध्ये वावर असतो. वारकरी संप्रदाय जोपासणारं हे व्यक्तिमत्व आणि हे कुटुंब यांना आता या निवडणुकीमध्ये आपण उभं केलंय आणि यांच्या पाठीशी देखील आपण भरभरून आशीर्वाद उभे करा. ते प्रामाणिकपणे आपली सेवा करतील ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. असलम शेख, नसरीन असलम शेख, असलम शेख. महाराष्ट्राच्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये आमचे एक सहकारी मंत्री होते, त्यांचंही नाव असलम शेख. मला माहिती असलम शेख काँग्रेसचे नेते. मी त्यांना सांगत असतो की आमच्याकडेही एक असलम शेख आहे. आणि खरंच अनेक बाबूभाई शेख पण आहे. आज ये सपना पूरा हुआ कि नहीं अभी आपका. टिकट मिलने का सपना तो पूरा हो गया. अब नगर सेवक बनने का सपना, ये सारे लोग 15 तारीख को वोट करेंगे और 16 तारीख को वो सपना पूरा हो जाएगा. आणि असलम शेख आणि शेख कुटुंबीय हे सारे तत्परतेने आपली सेवा करतील आणि अडचणीला धावून येतील. हे आवर्जून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आमचे आजच्या चित्रपटाचे मुख्य कलाकार लक्ष्मीकांत मंठाळे आपा.
काय काय अनुभवी, कर्तबगार, सोज्वळ, सज्जन, विनयशील असा उमेदवार काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेला आहे. गेल्याही वेळेला त्यांना तिकीट हवं होतं. रवी जाधवांना आम्ही तिकीट दिलं होतं एकेकाळी. त्यानंतर मग लक्ष्मीकांत मंठळेंना तिकीट हवं होतं, किरण जाधवांना तिकीट हवं होतं. आज काँग्रेस पक्षानं एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय दिलाय, लक्ष्मीकांत मंठाळे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरणीय शिवराज पाटील साहेब पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेब पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिलं की किरण जाधवही दिसतात. आणि त्यांच्याकडे पाहिलं की अमित देशमुखही दिसतात. त्यामुळं लक्ष्मीकांत मंठाळे यांना बहुमतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि आमचे चारही उमेदवार या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील, प्रामाणिकपणे आपली सेवा करतील. दिल्लीहून जो निधी डॉक्टर शिवाजी काळगे आपल्यासाठी पाठवतील, मुंबईहून जो निधी मी आपल्यासाठी पाठवून देईन, तो निधी लातूर शहर महानगरपालिकेतून आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये खेचून आणण्याचं काम प्रामाणिकपणे हे चारही उमेदवार करतील, ही खात्री मी आपल्याला आज या निमित्तानं देऊ इच्छितो. आता काही तास राहिलेत मतदानासाठी आणि म्हणून आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका. लातूरमध्ये हे घड्याळ चालणार नाही. आपलं मत वाया घालू नका. एखादा शेजारी जर घड्याळाचा नाद करत असेल तर त्याला समजावून सांगा, घड्याळ आपल्या कामाचं नाही. टीव्ही बघताय ना तुम्ही, कमळ घड्याळावर आरोप करतोय, घड्याळ धनुष्यबाणावर आरोप करतोय, धनुष्यबाण कमळावर आरोप करतोय. पाहताय ना टीव्ही तुम्ही. आणि म्हणून या महायुतीच्या भानगडीत कृपा करून पडू नका. हे सोयीचं राजकारण करताय. यांच्यापासून सावध राहा. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या बरोबर आहेत. आदरणीय राहुल गांधी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी, संविधानाची सुरक्षा आपल्याला करायची आहे. सर्व धर्म समभाव आपल्याला जपायचा आहे. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, दलित, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त, आदिवासी, बाराबलुतेदार, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जायचंय. या लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला अबाधित राखायची आहे.
लातूरकरांना गुणा गोविंदानं नांदता येईल अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. इथं गुंडगिरी वाढणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. इथं मटका, अवैध धंदे, जुगार, अंमली पदार्थ, ड्रग्स, खून खराबा याच्यावर आळा घालायचा आहे. हे सारं असंच होत नाही, हे सारं सहज होत नाही. कोणीतरी सतर्क राहावं लागतं, कोणीतरी अंकुश ठेवावा लागतो, कोणीतरी काळजी व्हावी लागते. आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी ती काळजी वाहिली म्हणून लातूर शांत राहिलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ती काळजी वाहिली म्हणून लातूर सुरक्षित राहिलं आणि आम्ही तेच करतोय. थोडंसं दुर्लक्ष झालं तर लातूरचं बीड व्हायला वेळ लागत नाही. बीड मध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून काँग्रेसला तुम्ही साथ द्या ही पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करणार आहे. या लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. लातूरमध्ये रेल्वेचं जाळं वाढतंय. एक रेल्वे होती लातूर स्टेशनवर, आज 15 रेल्वे लातूर स्टेशनवरून धावतायत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लातूर विमानतळाचा विकास झालेला पाहायला मिळेल. विमानात तुम्हाला देशभर जगभर प्रवास करता येईल. दळणवळणाची व्यवस्था सक्षम करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार. इथं उद्योग आले पाहिजेत, विद्यापीठं उभी राहिली पाहिजेत. या साऱ्या कामाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आकार द्यायचा. मराठवाड्यातले अग्रगण्य शहर म्हणून लातूर नावावर रूपाला आलेलं आहे. तुम्हाला त्याचा अनुभव आहे. तुमचेही अनेक पाहुणे रावळे लातूरला घर करायचं म्हणतात, खरंय की नाही? पर जिल्ह्यातून पर तालुक्यातून तुमचे पाहुणे रावळे हेवा वाटावा अशी प्रगती त्यांनी तुमची पाहिलेली आहे. आणि अनेकांनी इथं तुम्हाला पाहून इथं वास्तव्यास ते आले आणि लातूरचा चौफेर विस्तारही आपण झालेला पाहिलेला. आणि म्हणून हे मत लातूरसाठी. लातूरचा विकास कोण करू शकतं हे आपल्याला ठरवायचं. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार आपल्या समोर उभे केलेले आहेत ते सगळे प्रामाणिक उमेदवार आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये काय लागतं? प्रामाणिकपणा. दिल्ली मुंबईहून पैसा तुमच्यासाठी लातूरला येणार असेल तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे. मध्येच एखाद्याने गबाळ हाणण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? आणि म्हणून गबाळ हाणणारे इथं अनेक लोक हिंडतायत, यांच्यापासून सावध राहा. निलंग्याचं पार्सल इथं आलंय. कळालं का मावशी कोणाचं म्हणतो? कोण कळालं? मावशीला कळालं. कशाला ते निलंग्याचं पार्सल परत निलंग्याला पाठवून द्या. लातूरचा विकास आपण करू, तुम्ही आणि आम्ही मिळून करू. याच्यामध्ये कोणीही
बाहेरच्यानी लुडबुड करायची गरज आहे असं मला वाटत नाही. या सभेच्या आयोजनामध्ये ज्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचेच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. लातूर शहरामध्ये आम्ही अनेक सभा घेतल्या आणि त्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड या सभेनं तोडून टाकलेलं आहे. त्यामुळे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज तुमच्या भेटीची संधी मला आणि माझ्या सहकार्याला उपलब्ध करून दिली. आपलेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता शेवटी एवढंच आव्हान करतो, न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद भैया. आपण सांगितल्याप्रमाणे यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं या अनुषंगाने येत्या 15 तारखेला प्रभाग 5 मधील जनता गद्दारांना परत बसवेल. या ठिकाणी ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष यशपालजी भिंगे साहेबांचं या ठिकाणी श्रीफळ वाढवून या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप होत आहे. महिलांनी शांत बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता असलमजी शेख या आभार प्रदर्शन करते. आजच्या लातूर शहर महानगरपालिका तसेच या ठिकाणी प्रवेश सभेच्या भारतीय राष्ट्रीय प्रवेश या पक्षाचे ठिकाणी अधिकृत उमेदवार श्री कादरी मोहसिन मंगेश उस्मान अली, कांबळे, कादरी मोहसिन उस्मान अली यांची गटाचे विनंती आहे. उमेदवार सुरेखाताई इगे, क गटाचे उमेदवार नसरीन असलम शेख, ड गटाचे उमेदवार श्री लक्ष्मीकांत मंठाणे अप्पा, या चारही काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राची आन बान शान आदरणीय अमित देशमुख साहेब यांनी आपल्याला संबोधित केले, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो. तसेच लातूर शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केले आणि उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार करतो. त्यानंतर लातूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरणजी जाधव साहेब ते या ठिकाणी आजच्या सभेचं नियोजन केले आणि या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून इस्क्राम मार्केटचे अध्यक्ष हाजी सलीम उस्ताद यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच माझे जाकीर भैया शेख ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. तसेच आता उपस्थित असलेले यशपालजी साहेब त्यांचाही मी स्वागतही करतो आणि आभारही व्यक्त करतो. आता आपल्या सगळ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके मोहसिन कादरी साहेब, कादरी मोहसिन उस्मान अली अपक्ष उमेदवार हे त्यांच्या सर्व सहकार्यांसह आदरणीय अमितजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश करत आहेत काँग्रेस पक्षामध्ये. ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 4D मधून असं करा. हो, थँक्यू. येस, उधर से चले आ जाओ, सामने आ जाओ, ऊपर आ जाओ.
घ्या तुम्ही घ्या